नमस्कार 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 मित्रांनो, मी प्रवीण चिले तुमचं हायवे टू ग्रोथ मध्ये स्वागत करतोय. आपण करतोय निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स याचा अनालिसिस. आज 1 तारीख 1 डिसेंबर आणि ह्या वर्षाचा म्हणजे डिसेंबर महिन्याचा पहिला दिवस सुरू झालेला आहे मित्रांनो. आणि आज मार्केटने एक नवीन हाय बनवलं. नवीन हाय बनवून त्याने काय केलंय, तर नवीन हाय बनवून त्याने तिथून काय केलं, खाली आला. ठीक आहे. मागे पण इथून नवीन हाय बनवला आणि खाली आला. पुन्हा त्याच रेंजमध्ये आला आणि अशी काहीतरी प्राइस ऍक्शन बनवली. जर तुम्ही आपण 1 तासाच्या ह्याच्यात जर पाहिलं, 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये जर पाहिलं, तर तुम्हाला अशी प्राइस ऍक्शन दिसेल. प्राइस ऍक्शन काय दिसते, तर प्राइस ऍक्शन दिसते मित्रांनो, एक डबल टॉप करून मार्केट खाली आलाय. डबल टॉप करून खाली आलाय. जर तुम्ही नीट बघाल, एक डब्ल्यू पॅटर्न जो प्राइस ऍक्शन मधला डब्ल्यू पॅटर्न तयार केलेला त्यांनी, आणि तो डब्ल्यू पॅटर्न सस्टेन नाही केला. तुम्हाला लाईन चार्ट मध्ये दाखवतो. ठीक आहे. हे बघा, डब्ल्यू पॅटर्न बनवलं आणि तो सस्टेन नाही केला तर खाली आला. आणि आता एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शन आज बनलेले आहे आजच्या इंट्राडे मध्ये. ठीक आहे. तर खूप महत्वाचा दिवस आहे उद्याचा, कारण उद्या काय आहे, तर उद्या मित्रांनो आहे निफ्टीची एक्सपायरी. आणि ह्या दिवशी काय होईल, तर मार्केटमध्ये मे बी खूप साऱ्या खूप सारं मार्केटमध्ये अप अँड डाऊन्स होण्याचे चान्सेस आहेत, किंवा एक मोठी मुवमेंट येण्याचे चान्सेस आहेत. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर परत आलोय. मोठी मुवमेंट होऊ शकते. ती मोठी मुवमेंट येण्याचं कारण काय, तर एक्सपायरी आहे पहिलं. दुसरं की मार्केटने डबल टॉप बनला. आज जर तुम्ही बघाल, मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सिनारिओ होता. जीडीपीचे नंबर आलेले आपल्याकडे फ्रायडेला, खूप चांगले नंबर्स आलेत. आणि त्याच्यामुळेच आज जर तुम्ही नीट बघाल, तर मार्केटने एक गॅपअप ओपनिंग झाली. आणि गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर त्याने सस्टेन नाही केलं आणि त्या पद्धतीने खाली आल्या. तर आज आपण काहीतरी लेवल डिस्कस करूया आपण, ज्या मी ऑलरेडी मार्क करून ठेवलेल्या आहेत आपल्यासाठी, की जेणेकरून तो टाइम वेस्ट नको होण्यासाठी. ठीक आहे. तर काय आहे, ह्या लेवल्स काय आहेत, तर ह्या आहेत. रेड झोन आपण काय करतोय, तर आज जर तुम्ही नीट बघाल, तर या रेंजमध्येच फिरला खूप वेळ. आणि इथूनच बघा, भरपूर वेळ इथून वरती गेलाय. इथून झालं वरती गेला, इथे सुद्धा गेला वरती. म्हणून हा मेजर सपोर्ट बनलेला आहे. काय, तर 26,140च्या आसपास एक मेजर सपोर्ट झालेला आहे. आणि जर का इथे थोडासा प्राइस ऍक्शन करून जर ब्रेक करतोय, तर मात्र 26,100, 26,061 आणि 26,013, म्हणजे मोठा मोठा 26,000 पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. पण त्यासाठी काय पाहिजेल आहे, तर त्यासाठी पाहिजेल आहे एक पुल बॅक करून, किंवा इथे एक टप्पा खाऊन जर ब्रेक केला प्राइस ऍक्शन नुसार, तर मात्र खाली येण्याचे चान्सेस आहेत. आपण मोठ्या टाइम फ्रेमवर जर बघितलं, तर आज जर बघाल, तर आज दिवसभर त्यांनी लोअर लो बनवत बनवत आलेला आहे मित्रांनो. लोअर लो पण बनवलाय मोठ्या टाइम फ्रेमवर, म्हणजे 1 तास टाइम फ्रेमवर पण डबल टॉप बनलाय. जोपर्यंत हा जो टॉप 26,261चा जो ब्रेक करत नाही, तोपर्यंत मात्र नवीन हाय बनणं कठीण आहे परत. ठीक आहे. आणि मार्केट एक चांगली न्यूज होती, त्याच्यात चांगली ओपनिंग मिळाली, गॅपअप झाला आणि गॅपअप नंतर तो सस्टेन नाही केला, असं झालेलं आहे. पण उद्या एक्सपायरी आहे. उद्या आपण बघूया काय होतंय. जर का उद्या थोडासा इथे टाइमपास करत करत जर 26,230ची लेवल जर ब्रेक झाली, तर 61 पहिला आहे आणि 300 वरच्या लेवल सहज गाठू शकतो. वरच्या तिन्ही लेवल सहज मिळतील आणि नवीन हाय सुद्धा उद्या मिळू शकतो. पण जर ओआय डेटा काय सांगतोय, त्याच्यानुसार पण आपण थोडासा प्लॅन करूया. तो ओआय डेटाचं म्हणणं काय आहे, तो ओआय डेटाचा जो आता आहे, आता जो मार्केट आहे, तो इन द मनी 26,200. कॉल रायटर जर तुम्ही बघाल, 1.68 करोड आहेत. 26,200 पन्नासला किती आहेत, 130 करोड आहेत. पण त्या मानाने जर आपण सपोर्ट बघितला, तर सपोर्ट आहे मित्रांनो 26,100ला आणि 26,150ला. मार्केट एक काय करेल, तर ही रेंज बनवली आहे 26,100 ते 26,200. आणि मे बी
या लेवलच्या जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत एक मोठी मुवमेंट येणार नाही, आयदर अपसाईड किंवा आयदर डाऊन साईड. कारण जेव्हा हे कॉल रायटर किंवा पुट रायटर ट्रॅप करतील त्यावेळेलाच मोठी मुवमेंट येईल. आणि जर ही मोठी मुवमेंट नाही आली तर काय होईल, तर मार्केट साईडवेज होईल. सिंपल 26,100, 26,100 ते 26,200 या रेंजमध्ये, याच रेंजमध्ये मार्केट काय करेल, साईडवेज होईल आणि दोघांचे प्रीमियम खाल्ले जातील तिथे. तर असं सुद्धा होऊ शकतं उद्याच्यासाठी. चला तर मग वळूया आपण बँक निफ्टीकडे. तर बँक निफ्टीचं बघा एकदम सिंपल होतं. बँक निफ्टीने नवीन हाय बनवला. सेम त्यांनी खूप दिवस, जर एक चॅनल होता, हा हा चॅनल झाला होता. जर आपण 15 मिनिटाच्या ह्याच्यावर जर बघितलं तर बँक निफ्टी एका चॅनलमध्ये ट्रॅव्हल करत होता. आज तो गॅप मुळे वरती ओपन झाला, सस्टेन नाही केला आणि हा चॅनल ब्रेक केला आणि पुन्हा त्यांनी या रेड झोन मध्येच आलाय. आणि आजच्यासाठी तो रेड झोन आहे. ऍक्च्युली काल सुद्धा तोच मार्क केला होता मी, फ्रायडेला पण तोच आहे. आज लेवल काय बँक निफ्टीमध्ये जास्त चेंज झालेल्या नाहीयेत, पण त्या पद्धतीने आपण आज करूया. तर बँक निफ्टीचा रेड झोन आहे 59,541 आणि 59,876. जवळजवळ 300-350 पॉईंटची ही जी काय रेंज आहे, याच्यामध्ये मार्केट उद्या राहण्याची शक्यता आहे. जर का ब्रेकआउट येतोय, ब्रेकआउट कसं पाहिजे, तर थोडंसं टाइमपास करून जर लेवल ब्रेक केली तरच आपण वरती जाण्याचे चान्सेस आहेत. थोडासा वेळ घालून जर केला तर हे चान्सेस आहेत. आणि निफ्टीपेक्षा बुलिश आहे आपण बँक निफ्टीवर, कारण बँक निफ्टीचा चार्ट इतका डबल टॉप वगैरे काही इतकं बनलेलं नाहीये. तर उद्याच आपण बघूया. आणि समजा जर का प्राइस ऍक्शन करून जर अशी काय खाली येतोय, तर 59,300, 59,200 आणि 59,000 पर्यंत सहज हे 3 टार्गेट होऊ शकतात. तर आज जी क्लोजिंग आहे ती 59,700च्या आसपास आहे. तर मार्केट गॅपअप जर झाला तर पुलबॅक होऊन दे, त्यानंतर हाय ब्रेक करून दे, मगच वरच्या लेवलसाठी आपण प्लॅन करू. नाही तर गॅपअप जर झाला तर परत लो जर ब्रेक केला त्यांनी, तर आजच्या सारखाच गॅपअप झाला आणि लो ब्रेक केला, इथे ब्रेक केला बघा, तो डायरेक्ट खाली येतो, त्या पद्धतीने गेला. आणि जर गॅप डाऊन जर झाला, गॅप फिल होऊन दे आणि मग लो जर ब्रेक केला तरच मात्र आपण डाऊन साईडला जाणार आहेत. नाहीतर गॅप डाऊन जर झाल्यानंतर साईडवेज होण्याचे चान्सेस आहेत मार्केटमध्ये. तर हे होतं बँक निफ्टीचं अनालिसिस. निफ्टी सुद्धा तेच, गॅपअप जर झाला तर साईडवेज जाण्याचे चान्सेस आहेत किंवा खाली येण्याचे चान्सेस आहेत. आणि जर का वरती गॅप डाऊन जर ओपन जर झाला तर मात्र त्याच्यात चान्स आहेत वरती जाण्याचे. ठीक आहे. आता आपण वळूया सेन्सेक्सकडे. तर सेन्सेक्स आणि निफ्टीचा चार्ट ऑलमोस्ट सेम आहे. डबल टॉप दोघांनी बनवलेला आहे आणि डबल टॉप 1 तासाच्या टाइम फ्रेमवर बनवलेला आहे. इनसाइड कॅन्डल पॅटर्न बनला आणि इनसाइड कॅन्डल पॅटर्न बनल्यानंतर तो लोअर लो बनवत खाली क्लोज झालेला आहे. तर त्याच्या लेवल्स आपण जर करूया, या उद्यासाठी लेवल आपण काढलेले आहेत. तर त्याच्या रेड झोन जो आहे, तो रेड झोन आपण मार्क करतोय 85,800 ते 85,800 ते 85,485 पर्यंत त्याचा रेड झोन आहे मित्रांनो. हा, 85,485 हा रेड झोन आहे. ठीक आहे. आणि मार्केटने थोडा टाइमपास करून जर ब्रेक करतोय 85,485, तर 85,300, 85,137 ते 85,000 असे 3 टार्गेटसाठी सहज आपण सेन्सेक्समध्ये ट्रेड करू शकतो. आणि जर का त्यांनी थोडंसं प्राइस ऍक्शन करून जर ब्रेक करतोय ही लेवल 85,800ची, तर 86,000, 86,160 आणि 86,300 अशा 3 लेवलसाठी आपण वरती सेन्सेक्समध्ये
पाहू शकतो टार्गेट येताना. पुन्हा एकदा मित्रांनो, मी निफ्टीचा तुम्हाला सांगतो. निफ्टीमध्ये उद्या 26,100 आणि 26,200 हे काय आहेत, तर कॉल रायटर आणि पुट रायटर ह्यांनी तिथे पोझिशन बनवले. मॅक्स पेन एरिया आहे. जर का 26,100च्या खाली जर आला, सकाळी गॅप डाऊन जर आला, तर इथे पुट रायटर पॅनिक होतील आणि मोठा मुवमेंट मिळू शकतो. आणि जर त्याच पद्धतीने 26,200च्या वरती जर मार्केट ओपन जर झाला, तर कॉल रायटर पॅनिक येतील आणि ते मार्केटला खाली आणतील. आणि जेव्हा खाली आणल्यानंतर सर वर ब्रेक करतोय, तरच मात्र वर जाण्याचे चान्सेस आहे, नाही तर मार्केट पुन्हा खाली येईल. तर ह्या पद्धतीने असेल उद्यासाठी. उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडंसं ट्रेड करते वेळी काळजी घ्यावी, की जेणेकरून ट्रेड मध्ये पोझिशन जी बनवाल, ती जर उद्याच्या बनवत असाल तर ती सांभाळून बनवा, कारण उद्या तुमचे ऑप्शनचा प्रीमियम हा शून्य होतात. इन द मनी वालेच ऑप्शनमध्ये प्रीमियम असतो, तर त्याची काळजी घ्या. नाहीतर पुढच्या एक्सपायरीसाठी ट्रेड मारा. पुढच्या एक्सपायरीचे कॉल किंवा पुट घ्या, जेणेकरून तिथे ट्रेड मारा. तिथे तुमचे शून्य होण्याचे चान्सेस नसतात. प्रीमियम थोडे हाय असतील, पण तुम्ही जर जर लर्न करून, शिकून जर ट्रेडिंग केलात, तर तुम्हाला उत्तम असा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आजच्यासाठी रजा घेतोय. मी प्रवीण शिले. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.